गोरेगावमध्ये धक्कादायक प्रकार, नाल्यावर लावलेल्या झाडीत अडकला एक वृद्ध महिलाचे पाय, वेदनेने रडायला लागली महिला। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आणि नाल्यावर झाकण लावण्याची मागणी केली। मुंबईत येत्या 3 वर्षात लोकल ट्रेनची संख्या दुप्पट होणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन। नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलची चाचणी होणार। जोरदार पावसानंतर आज मुंबईकरांना थोडासा दिलासा, हवामान खात्याने हलका पासून मध्यम पावसाची शक्यता सांगितली आहे। लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये भांडण आणि मारामारी, 3 महिला गंभीर जखमी। व्हिडिओ कुठला आहे स्पष्ट नाही, पण आरोपी महिलावर कारवाईची मागणी होत आहे। शिवसेना स्थापना दिनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार वाद। उद्धव म्हणाले, मला मारून दाखवा, तर शिंदे उत्तर दिले, जो महिला त्याला काय मारणार। मुंबईत फ्लूचा रुग्णात वाढ, डॉक्टरांचा सल्ला, लक्षण दुर्लक्ष करू नका, घरोघरी तुपाई टाळा आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जावा। पावसामुळे तुर्भे स्टेशनच्या सबवेमध्ये पाणी शिरला, प्रवाशांना घाण आणि वासामुळे त्रास होतोय, प्रशासन पाणी काढण्यात व्यस्त। गोरेगावच्या आरे ब्रिजवर ट्रक आणि क्रेनची धडक, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जाम, पोलीस वाहतूक सुरळीत करण्यात प्रयत्न करत आहे। ठाणे मुंब्रा स्टेशन जवळ ट्रेन अपघात, अनिल मोरे यांचा मृत्यू, एकूण मृतांचा आकडा 5वर। शिवगवडी अजूनही व्हेंटिलेटरवर आहे। पालघरच्या धाडू भागात 5 दिवसापासून वीज नाही, लोक त्रस्त, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे। घाटकोपर स्कायवॉकवर पोलीस कर्मचारी विलास राजे यांचा मृतदेह सापडला, परिसरात भीतीचे वातावरण, मृत्यूचे कारण पोस्टमार्टम नंतर कळणार। अंबरनाथ स्कूल व्हॅनमध्ये 12 विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक, एकाच वाहनात 20 मुले भरली, वाहतूक पोलीस आणि शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षावर पालकांचा संताप। वाशिम येथे सांप्रदायिक दंगे, सोशल मीडिया स्टेटसवरून वाद सुरू झाला, दगड, वीट आणि तलवारींनी हल्ला, 2 गटामध्ये भीषण झटपटीनंतर परिसरात तणावाची स्थिती। मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या वर्चस्व कायम, शरद पवारांनी आपल्या पक्षात वतीने युतीचे संकेत दिले, म्हणाले शिवसेना, काँग्रेस आणि किसान मजदूर पक्षासोबत निवडणूक लढणार। अंधेरीतील महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार, आरोपीने खासगी फोटोच्या आधारे गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केली, आरोपी खालिद खान्याविरुद्ध गुन्हा दाखल। मुंबईत मोनोरेल सेवा वारंवार रद्द, प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना, 20 किमीच्या मार्गावर फक्त 8 मोनोरेल ट्रेन धावत आहे। महाराष्ट्र सरकार AI स्टार्टअप्सना जागतिक पातळीवर नेण्यासाठी गुगल सोबत भागीदारी करणार, यामुळे नव्या स्टार्टअप्सना जागतिक संधी आणि ओळख मिळणार, महाराष्ट्रातील व्यवसाय मिळणार। समृद्धी महामार्गावर सहारपूर जवळ क्रुझर जीप आणि ट्रक यांची जोरदार धडक, 2 जणांचा घटनास्थळी मृत्यू, 7 जण जखमी, त्यापैकी काही स्थिती गंभीर। मुंबईत सोने चांदीच्या दरात, 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 92,001 वर पोहोचली, तर चांदी 1,10,000 प्रति किलो झाली। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची तब्येत अचानक खालावली, ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल।